आजचा आपलं डीलरशिप मित्रांनो एक मराठी माणसाचं डीलरशिप आहे. त्यामध्ये ढालाल ना मित्रांनो, त्या साच्यामध्ये ही गाडी एक ढलते आणि आपल्याला ती असेल तुमची बेंटली, डुकाटी, स्कॉडा, पोर्शा, ऑडी या सगळ्या कंपनीचं जे ओनरशिप आहे मित्रांनो हे व्हॉक्सवॅगन कडे म्हणजे नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि मस्त राहा. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण मीरा भाईंदर येथील 3 डीलर अनुभवले, त्यांच्याकडच्या गाडींचा स्टॉक वगैरे आपण डिटेल सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत आणि आज आपण आलो आपल्या चौथ्या डीलरकडे. सो आजच्या आपल्या डीलरशिपचं नाव आहे आदित्य मोटर्स आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे की हे डीलर एका मराठी माणसाचं आहे. मराठी बंधू आपल्या या सेकंड हँड कार व्यवसायामध्ये आहे आणि अजून एक आज आपण वेगळी गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये आपण सगळ्या गाड्यांचे इंटिरियर आपण अनुभवणार आहोत. इंटिरियर एक्सटिरियर सगळी माहिती तुम्हाला आज भेटणार आहे. पण मित्रांनो, आदित्य मोटर्स मध्ये यांच्याकडे खूप जास्त गाड्या आहेत आणि एका ब्लॉग मध्ये एवढ्या गाड्या कव्हर नाही करता येणार. सो आज आपण एक पार्ट कव्हर करणार आहोत आणि लवकरच आपण सेकंड पार्ट या डीलरशिपचा आणणार आहोत. सो स्टार्ट करूया आजच्या ब्लॉग सोबत. लेट्स गो. सो मित्रांनो, आपली पहिली गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर ZXi टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. ही गाडी 2012 ची आहे आणि मुख्य म्हणजे ही गाडी मित्रांनो सिंगल ओनर आहे, प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि ह्या गाडीचं जे डीलर आस्किंग प्राइस आहे ते आहे 2,95,000 रुपये. सो या गाडीचं इंटिरियर मित्रांनो एकदम नीट अँड क्लीन आहे. फर्स्ट ओनर असल्यामुळे ज्यांनी कोणी ही गाडी आतापर्यंत ठेवली आहे त्यांनी खूप प्रेमाने ठेवली आहे आणि फर्स्ट ओनर गाडी मित्रांनो सेकंड हँड मध्ये सहजासहजी बोलतात नाही खूप चांगली डील असेल. भले गाडी थोडीशी जुनी असते पण गाडीचं जे वेअर अँड टेअर आणि एकंदरीत जे मेंटेनन्स असतं ना मित्रांनो ते खूप सही असतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या गाडी. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे मारुती स्विफ्ट डिझायर. सो मित्रांनो, मारुती स्विफ्ट डिझायर ही गाडी भारतामध्ये खरंच एक वन ऑफ द लोकप्रिय गाडी जिला आपण म्हणू शकतो आणि या गाडीचं मित्रांनो एक चांगलं वैशिष्ट्य काय माहितीये गाडीबद्दलचं असं की म्हटलं ना, ही गाडीचं मित्रांनो रिसेल व्हॅल्यू सुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे आपण काही वर्ष ही गाडी वापरून जेव्हा आपण विकायला जातो ना त्यावेळी या गाडी भारतामध्ये अक्रॉस द भारतामध्ये आपण कुठेही विकायला जा या गाडी सहज विकल्या जातात. आणि मारुतीच्या गाड्यांचं मित्रांनो एक वैशिष्ट्य असं आहे ना की या गाडीचे आपल्याला मेकॅनिक्स वगैरेही आपल्याला सहजासहजी सगळीकडे उपलब्ध असतात. आणि आता ही जी स्विफ्ट डिझायर आपल्याकडे मित्रांनो आहे ही 2018चं मॉडेल आहे आणि मित्रांनो हे 1200 सीसीचं अराउंड मॉडेल आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो हे 4 सिलेंडर इंजन आहे. आता जेवढ्यांना टेक्निकली माहिती असेल ना मित्रांनो, 3 सिलेंडर पेक्षा 4 सिलेंडर इंजन हे थोडंसं परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये आणि ओव्हरऑल इंजन रिलायबिलिटीमध्ये सुद्धा 4 इंजनला थोडंसं चांगलं एक प्राधान्य भेटलं जातं. आणि काही लोकांनी मित्रांनो ज्यांनी ही गाडी बोलतात ना मेंटेन ठेवली आहे ना मित्रांनो, त्यातल्या काही युजर्सना आपण युट्यूबवरही चेक करू शकता. 25, 26, 24, 24, 27चा म्हणजे बोलतात ना कमालचा मायलेज मित्रांनो या गाडीने लोकांना करून दिलेला आहे. सो आपल्या समोर जो आता हा मॉडेल आहे हा VXi मॉडेल आहे आणि आतून बघितल्यावरती खरंच कळतं की म्हणतात ना गाडी प्रेमाने म्हणजे म्हणतात ना आपले मानून एक गाडी ठेवली आहे, फक्त गाडी चालवण्यासाठी नाही तर म्हणतात ना एक जीव लावून एक प्रोडक्ट मित्रांनो ज्याने कोणी ही गाडी ठेवले ते एक पूर्ण प्रेम आपल्याला पहिल्या ओनरचं या गाडीमध्ये दिसत आहे. ॲज युजल सिंगल ओनर गाडी आहे आणि या गाडी मित्रांनो फक्त म्हणतात ना 69,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे ही आणि या गाडीची डीलर आस्किंग प्राइस आहे 5,85,000 रुपये. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी ही भारतातली एक अति फेमस गाडी. मी जसं इथे ह्याच्या आधी माझ्या बोलतात ना ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये म्हटलं आहे आणि हे प्रत्येक वेळेला सिद्ध झालंय मित्रांनो की बाकी कंपन्या गाड्या विकतात पण जेव्हा अर्टिगा बद्दलचं बोलायचं झालं तेव्हा मी खरं सांगतो मारुती या गाडीचे लॉट विकत असणार. म्हणजे भाई तुम्ही कुठेही जा तुम्हाला अर्टिगा नाही भेटणार असं होणारच नाही. भाई कडक डिमांड आहे या गाडीचा. आणि मित्रांनो जेव्हा सेकंड हँड आपण गाडी घेतो ना आणि अशी जेव्हा एखाद्या वेळेला हाय डिमांडिंग गाडी जेव्हा असते ना त्यावेळेला मित्रांनो प्राइसच्या मामल्यामध्ये थोडं आपल्याला प्राइस जास्त द्यावं लागतं. पण याचा फायदा मित्रांनो असा असतो ना की हाय डिमांडिंग गाडीचा जो सेकंड हँडच्या बाबतीमध्ये जेव्हा पार्ट्स अवेबिलिटी असतात ना, म्हणजे छोट्याहून छोटं ते मोठ्याहून मोठं पार्ट आपल्याला अक्रॉस द कंट्री म्हणजे आपण कुठेतरी एका लहान छोट्याशा गावामध्ये जरी आपण गेलो तरी तिकडच्या मेकॅनिककडे सुद्धा तुम्हाला अर्टिगाचे पार्ट्स भेटणार आहेत. त्यामुळे सेकंड हँड गाडीमध्ये घेताना बोलतात ना अशा गाड्या निवडणं की ज्या ट्रेंडिंग आहेत आणि ज्या बऱ्या काळ ट्रेंडिंग आहेत. म्हणजे छोटंसं नाही, अर्टिगाचं म्हणतात ना युग आहे अख्खा असं आपण म्हणू शकतो. सो त्यातली ही गाडी आहे. आणि आता आपल्या समोर जो मित्रांनो हा अर्टिगाचा मॉडेल आहे हा आहे VXi CNG मॉडेल आहे. सेकंड ओनर आहे. 2013चं मेक आहे गाडीचं आणि या गाडीचं डीलर आस्किंग प्राइस आहे 5,55,000 रुपये.
सो मित्रांनो, आपली पुढची गाडी मारुती सुझुकी ए स्टार आहे. मिनी हॅचबॅक सेगमेंटची गाडी आहे. मिनी हॅचबॅक सेगमेंट मित्रांनो, एका वेळेला भारतामध्ये या सेगमेंटचा दबदबा होता, पण आज मार्केट थोडंसं मॅच्युअर झालं आहे. पण आजच्या मार्केटमध्ये मित्रांनो सुद्धा मिनी हॅचबॅक सेगमेंटची खूप चांगली आणि खूप म्हणतात ना रिलायबिलिटी ओव्हरऑल सिटी यूजसाठी असणाऱ्या या गाड्या ह्यांचा आजही मार्केटमध्ये खूप चांगला दबदबा आहे. आणि आपल्या समोरची गाडी आहे मित्रांनो, हा इथं K10 सिरीजची गाडी आहे. K10 ही मारुती सुझुकीचं वन ऑफ द बेस्ट इंजन मानलं जातं. 1000 सीसीचं इनलाईन 3cc इंजन आहे. आणि आता हे जे मॉडेल आपण बघत आहोत ना मित्रांनो, हे ZXi मॉडेल आहे, टॉप ऑफ द लाईन ज्याला आपण म्हणतो. सो या मॉडेलमध्ये आपल्याला ड्युअल फ्रंट एअरबॅग बघायला भेटतात. ABS विथ EBD आहे, इंजन इमोबिलायझर आहे, चाइल्ड सेफ्टी लॉक आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मॉडेल आहे मित्रांनो, हा AMT मॉडेल आहे. त्यामुळे आपण सिटी राईडमध्ये आरामात या छोट्याशा गाडीमध्ये फिरू शकतो. आपल्याला चारही पॉवर विंडो बघायला भेटतात. सो हा 2011चा सेकंड ओनर आहे आणि गाडीची रनिंग फक्त 30,000 किलोमीटर आहे. 30,000 म्हणजे एका गाडीसाठी मित्रांनो काहीच नाही. म्हणजे म्हणतात ना, इंजन आपल्याला बऱ्यापैकी टिप कंडिशनमध्ये भेटणार आहे. सो या गाडीची डीलर आस्किंग प्राइस आहे 1,99,000 रुपये. तो मित्रांनो, आता आपण अनुभवणार आहे जर्मन गाडी Volkswagen Vento हायलाईन मित्रांनो. सो Volkswagen मित्रांनो ही जगातली मी सांगेन ना सगळ्यात मोठी कार मॅन्युफॅक्चरर आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, Volkswagenच्या अंडर किती मोठमोठ्या कंपनी म्हणजे बुगाटी असेल, तुमची बेंटली, डुकाटी, स्कोडा, पोर्शा, ऑडी या सगळ्या कंपनीचं जे ओनरशिप आहे मित्रांनो हे Volkswagen कडे आहे. म्हणजे Volkswagen कडे काय भन्नाट टेक्नॉलॉजी असणार एकंदरीत गाड्या बनवण्याचं हे आपण बघू शकतो. आणि 2019 पर्यंत मित्रांनो, 2016 ते 2019 या काळामध्ये जगातल्या सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या, जगातल्या मी सांगतो मित्रांनो, सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्या या Volkswagenच्या होत्या. 150 पेक्षा जास्त देशांमध्ये मित्रांनो Volkswagenच्या गाड्या विकल्या जातात. आणि आपल्या समोर जो आता मॉडेल आहे तो आहे Vento हायलाईन. आणि हे एक स्पेशालिटी आहे मित्रांनो, Volkswagenच्या ज्या गाड्या असतात ना, ह्या गाड्या आपल्याला जगभरामध्ये सेम नावाने आणि मतलब थोडंसं कंट्री डिफरन्शिएट असतं, पण आपल्याला ह्याच मॉडेलच्या गाड्या आपल्याला जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये बघायला भेटतं. सो आपल्या समोर जो मॉडेल आहे हा 2012चा प्युअर पेट्रोल मॉडेल आहे. किलोमीटर चालले आहे 65,000 किलोमीटर. आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 2,45,000 रुपये. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे मारुती सुझुकी इको. सो ही गाडी मित्रांनो एक बहुरंगी गाडी आहे. म्हणजे या एकाच गाडीमध्ये आपण अनेक गोष्टी करू शकतो. फक्त कम्फर्टच्या लेवलमध्ये मित्रांनो ही गाडी थोडीशी कुठे मार खाते, पण या गाडीमध्ये आपण बरंच काही करू शकतो. म्हणजे आपण सोलो फिरू शकतो. त्याच्यानंतर आपलं एक मोठं गँग असेल मित्रांचा, मैत्रिणींचा वगैरे, तर गँग आपण फुल एन्जॉय करू शकतो. आणि रिसेंटली तर मित्रांनो आपले काही ऑनलाईन यूट्यूबर्स आहेत किंवा व्लॉगर्स आहेत ज्यांनी या गाडीला कस्टम करून अख्ख्या देशाची भ्रमंती केलेली आहे. म्हणजे 6-6, 8-8 महिने त्या लोकांनी या गाडीमध्ये आपलं आयुष्य काढलेलं आहे. सो इतकी वर्सटाईल मित्रांनो एक गाडी आहे. म्हणजे या गाडीला आपण ज्या साच्यामध्ये ढालाल ना मित्रांनो, त्या साच्यामध्ये ही गाडी एक ढलते. आणि आपल्याला जे काम या गाडीकडनं करायचं ना, ते काम आपल्याला या गाडीकडनं करता येतं. सो आपल्या समोर जो मित्रांनो मॉडेल आहे हा 2017 नोव्हेंबरचा मॉडेल आहे. सेकंड ओनर आहे. 62,000 किलोमीटर चालला आहे. जसं की आपण बघितलं याच्यामध्ये पेट्रोल CNG दोन्ही आहे. आणि डीलर आस्किंग प्राइस या गाडीची आहे 4,25,000. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे Hyundaiची i20 एलाइट स्पोर्ट मॉडेल आहे. BS4 इंजन आहे. 2015चं मेक आहे. सेकंड ओनर गाडी आहे. 42,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि या गाडीमध्ये आपल्याला एअरबॅग, ABS, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिव्हर्स सेन्सर, पार्किंग सेन्सर सारखे बरेचसे फीचर्स बघायला भेटतात. आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे मित्रांनो 4,55,000 रुपये. सो या गाडीचा मित्रांनो इंटिरियर रेकॉर्ड करताना गरमीमुळे माझ्या कॅमेऱ्याचा जो मोबाईल टेम्परेचर होता तो खरंच खूप हाय झाला आणि मोबाईल लिटरली बंद पडला. त्यामुळे या गाडीचा मला इंटिरियर नाही करता आला. सो मित्रांनो, ह्याच्यासोबतच हा व्हिडिओ मी आज इथे थांबवतो. आता हा मोबाईल थोडासा तापला आणि सोबत माझंही थोडंसं बॉडी टेम्परेचर वाढलंय. सो मित्रांनो, आदित्य डीलरशिपकडे अजून भरपूर साऱ्या गाड्या आहेत. आपण या डीलरशिपला नक्की भेट द्या. खूप चांगलं कलेक्शन आहे. आता ह्याचा पुढचाही व्हिडिओ मी प्रयत्न करणार आहे की जे आपल्या पेंडिंग गाड्या आहेत किंवा जो सेकंड लॉट आहे आपण तो कव्हर करणार आहे. सो भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ पाहिल्यासाठी आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद.